कबूतरखान्यासंदर्भामध्ये सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये डॉक्टरांच्या अहवालानंतर कबूतरखाना बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं कोर्टानं म्हटलंय। कोर्टात काय सुरू आहे ते आपण पाहूया। या विरोधात जाऊन सरकारला निर्णय घ्यायचा असेल तर आरोग्याचं काय असा सवाल देखील कोर्टानं केलाय। कबूतरखान्याजवळून दररोज हजारो लोक प्रवास करतात असं कोर्टानं म्हटलेलं आहे। काही ठराविक लोकांच्या सोयीचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। या विरोधामध्ये जाऊन निर्णय घ्यायचा असेल तर सरकारनं करावा। सकाळी 6 ते 7 या दरम्यान अन्न पाणी देण्याची पालिकेची कोर्टाला विनंती आहे। कबुतरांच्या संक्रमणामुळे फुफ्फुसा बदलावं लागू शकतं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर हायकोर्टानं नेमकं या संदर्भात काय म्हटलंय ते आपण पाहूया। डॉक्टरांच्या अहवालानंतर कबूतरखाना बंदचा निर्णय घेण्यात आला। यावरून या विरोधात जाऊन सरकारला निर्णय घ्यायचा असेल तर आरोग्याचं काय असा सवाल कोर्टानं केलेला आहे। कबूतरखान्याजवळून दररोज हजारो लोक प्रवास करतात। कुणाच्या सोयीचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही।